जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना. समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया. भक्तांनो, देव म्हणतो, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. भक्तांनो, जर आपले मन प्रसन्न असेल तर आपल्याला मिळालेल्या सर्व गोष्टी आपल्याला समाधान प्राप्त होतं. आणि जर आपलं मनच समाधानी नसेल तर कितीही चांगल्या गोष्टी आपल्याला भेटल्या तरीही ते मन नेहमी अतृप्तच राहतं. म्हणून मित्रांनो, कधीही, कुठेही आणि कोणत्याही वेळेला आपण आपल्या मनाला प्रसन्न ठेवलं पाहिजे. मित्रांनो, जीवन अशा प्रकारे जगा की जे तुम्हाला ओळखतात परंतु त्या ईश्वराला ओळखत नाहीत. तर अशा माणसांना तुमच्या ओळखीवरून त्या ईश्वराची ओळख पटेल. मित्रांनो, अशा व्यक्तींपासून नेहमीच दूर राहा, ज्यांना माहिती आहे की फक्त तुमच्या सोबत राहून त्यांचं काम कसं पूर्ण करून घ्यायचं. मित्रांनो, तुम्ही अशी व्यक्ती निवडा जी तुमच्यावर प्रेम करते, ना तुम्ही त्यांच्यावर करता. बघा, अशामुळे तुम्ही नेहमीच आनंदित राहाल. मित्रांनो, ज्यांना उधारी घेण्याची आणि इतरांची मर्जी सांभाळण्याची सवय असते ती माणसं नेहमीच तणावाखाली असतात. काळानुसार सगळं काही बदलतं, माणूस बदलतो, प्रेम बदलतं आणि परिस्थिती सुद्धा बदलते. मित्रांनो, जर आपण ठरवलं तर आपण आपले नशीब सुद्धा बदलू शकतो. फक्त त्यासाठी मित्रांनो आपली हिंमत हवी आणि आपल्या स्वतःवर विश्वास हवा. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, दुष्ट असलेल्या व्यक्तींचे कधीही भले करू नका. जरी तुम्हाला विंचू आवडत असला तरी तो विंचू डंक मारतच असतो. मित्रांनो, घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, कारण घाईत घेतलेला निर्णय हा अनेकदा चुकीचा ठरतो. जर आपल्याला स्वतःच्या पायावर चालायचं आहे तर मग आपण दुसऱ्यांवर किंवा इतरांवर विश्वास का ठेवावा. मित्रांनो, जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला आपली गरज आहे तोपर्यंतच आपण खूप चांगले असतो. आत्ताच्या या काळात विश्वास ठेवून सुद्धा काही आश्वासने खोटी ठरतात. कारण मित्रांनो, ज्यांनी सर्वात जास्त क्षपता खाल्ल्या होत्या अशीच माणसे आयुष्यात जास्त धोका देतात आणि धोका देणारी माणसं धोका देऊन ते निघून सुद्धा जातात. म्हणूनच मित्रांनो, कोणासाठीही नेहमी उपलब्ध राहू नका. लोक तुम्हाला निरुपयोगी समजू लागतील. मित्रांनो, ज्यांना जे बोलायचं आहे त्यांना ते बोलू द्या, कारण काळच सर्वांना उत्तर देतो. चुकीचा विरोध करणारा आणि सत्याचे समर्थन करणारा माणूस वेडा असू शकतो, पण तो माणूस दुर्बल असू शकत नाही. मित्रांनो, जीवनात शांती मिळवायची असेल तर आधी मन शांत करा. कोणतीही मुलगी किंवा कोणताही मुलगा तुम्हाला फसवू शकतो, पण तुमची मेहनत, तुमचे कष्ट तुम्हाला कधीही फसवणार नाहीत. मित्रांनो, तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका. याचं कारण म्हणजे लोक आपल्याच कमजोरीचा फायदा घेतात. जर कोणीही माझा शत्रू असला असता तर माझ्या पाठीवर खंजीर खूप असल्याचे दुःख मला कधी झाले नसते. मित्रांनो, जो वेळेवर कामी येतो तो स्वतःचा असतो. फक्त रक्ताची नाती असल्यामुळे कोणीही आपले नसते. खरा जीवनसाथी तोच असतो जो चांगल्या आणि वाईट या दोन्ही काळात आपल्या नेहमी सोबत असतो. मित्रांनो, मूर्खांकडून कधीच गोड बोलण्याची अपेक्षा करू नका, कारण कावळ्याचा आवाज कुकडेसारखा कधीच असू शकत नाही. मित्रांनो, सगळे एकमेकांशी खूप भांडतात, पण जेव्हा तुम्हाला तुमच्या हक्कासाठी भांडावे लागते तेव्हाच तिथे तुम्ही कमजोर होता. मित्रांनो, स्वतःची चूक पण मान्य करायला शिका, कारण समोरची व्यक्ती नेहमीच चुकीची असू शकत नाही. जर तुम्हाला जीवनात आनंदी व्हायचं असेल तर तुमच्या इच्छांचा त्याग करा, कारण मित्रांनो, आपण केलेल्या इच्छाच आपल्या दुःखाचे खरे कारण असतात.
जे मनापासून खरे असतात नशीब त्यांचीच खरी परीक्षा घेत असते. मित्रांनो, रागाच्या भरात असलेली कमकुवत व्यक्ती सुद्धा स्वतःहून बलवान असलेल्या व्यक्तीशी लढण्यात मागे हटत नाही. मग याचा परिणाम काहीही असो. काम अपूर्ण ठेवण्याची सवय तुम्हाला आयुष्यात मागे ठेवत असते. मित्रांनो, तुमचे चांगले आरोग्य हा तुमच्या आनंदाचा मुख्य आधार आहे. तुम्ही काळजी करणे थांबून बघा, लोक तुम्हाला त्रास देणे थांबवतील. आपण अनेकदा त्या लोकांनाच विसरतो ज्यांच्यासाठी आपण संपूर्ण जग विसरतो. मित्रांनो, जर तुमचा आत्मा मजबूत असेल तर या जगामधील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. मित्रांनो, ध्येय लहान ठेवा, पण ते साध्य करण्याची जिद्द मात्र नेहमीच मोठी असली पाहिजे. आपल्या हक्कांसाठी लढायला शिका, कारण जो माणूस शांत आणि गप्प राहतो त्याला कोणीही विचारत नसतं. मित्रांनो, स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही आवडता तो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही, आणि ज्याला तुम्ही आवडत नाहीत अशा माणसांसमोर जीव जरी ओवाळून टाकला ना तरी तो माणूस कधीच तुमचा होणार नाही. म्हणून मित्रांनो, लोकांचा अतिविचार करत बसू नका. फक्त एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःच लढायचं आणि स्वतःच घडायचं. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. जिद्द अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतील. मित्रांनो, आपल्या इच्छा आपल्याला नेहमी व्यस्त ठेवत असतात, नाहीतर माणसाला जीवनाचा कंटाळा आला असता. कोणतेही काम करा, मग ते लहान असो किंवा मोठे असो, ते काम करण्याची जिद्द असली पाहिजे. मित्रांनो, नेहमी सरळ आणि चिकाटीने चालत राहिल्याने आपल्याला यशाचे शिखर लवकरात लवकर गाठता येऊ शकते. एखाद्याला मर्यादेपेक्षा जास्त प्रेम देऊ नका, कारण मित्रांनो, त्यांचा स्वार्थ साधून झाला की ते आपल्याला कमी लेखू लागतात. माझ्यातही माझ्या खूप काही कमतरता आहेत, कारण मी विचार न करता प्रत्येकावर विश्वास ठेवते. मित्रांनो, सुख परत येईल, आता दुःखाचा आवाज आहे. काळजी घ्या, कारण आता चौकशीची वेळ आहे. जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर त्याच्याकडून अपेक्षा करू नका, कारण मित्रांनो, प्रेमाकडून अपेक्षा केल्यामुळे आपणच नेहमी संकटात येतो. या कलियुगातील माणसं इतकी निर्लज्ज झाली आहेत की जवळ बसलेल्या आपल्या प्रियजनांच्या वेदना देखील त्यांना दिसत सुद्धा नाहीत किंवा जाणवत सुद्धा नाहीत. मित्रांनो, इतरांना हसवण्यासाठी आपण हसतो, नाहीतर हृदय इतके घायाळ होते की आपल्याला रडताही येत नाही. इथे आपल्याला आपल्याच आयुष्याचा भरोसा नाही आणि आपण इतरांकडून अपेक्षा घेऊन बसतो. निवड करण्याचा पर्याय नसतानाही सोडून देणं हा देखील एक पर्याय असतो. मित्रांनो, ज्या दिवसांपासून तुम्हाला एखाद्या व्यक्तीची सवय झाली तर ती व्यक्ती तुम्हाला कधीही उद्ध्वस्त करू शकते. त्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे रोज मरण्यासारखं आहे, कारण त्याला तुम्ही आहात किंवा नाहीत याची पर्वा देखील नसते. मित्रांनो, ज्यांना आपल्या भावनांची कदरच नाही त्यांच्या मागे वेडे होणे म्हणजे प्रेम नसून हा केवळ मूर्खपणा आहे. मित्रांनो, प्रेमात आणि निवडणुकीत जी आश्वासने दिली जातात त्याला अर्थबोध म्हणतात. सारख्या उकळत्या पाण्यात कधीही सावली दिसत नाही. तसंच मित्रांनो, चंचल मन कुठलाही प्रश्न कधीच सोडवू शकत नाही. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर आयुष्यात पुढे जाण्यासाठी उशीर झाला म्हणजे आपण हरणारच असं काहीच नाही, तर अनेकदा उशीर झाल्यामुळे आपला वेग हा दुप्पट होतो. मित्रांनो, लहानपणी वाटायचं मोठं झाल्यावर जीवन खूप भारी वाटेल, आणि आता मोठं झाल्यावर वाटतं की खरंच लहानपणीचं जीवनच एकदम मस्त होतं. मित्रांनो, तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कधी कधी स्वार्थी असणं हे पण गरजेचं असतं, कारण आपण कितीही काहीही केलं तरी वेळ आल्यावर सगळे हेच बोलतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट जर आपल्याला मिळाली असती
तर कॉम्प्रोमाइज काय असतं ते कधी कळलंच नसतं. मित्रांनो, हरलात तरी चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हणलं पाहिजे की हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. पळवाटा शोधणाऱ्यांना ध्येय गाठता येत नाही आणि ध्येयापर्यंत पोहोचणारा माणूस कधीच पळवाटा शोधत नाही. मित्रांनो, जर स्वतःला जिंकायचं असेल तर डोक्याचा उपयोग करा आणि जर इतरांना जिंकायचं असेल तर हृदयाचा उपयोग करा. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असतं, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण मित्रांनो, एक शांत मन हे कधीच हार मानत नाही आणि शांत मनाचा पराभव सहसा होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा जो कोणत्याही प्रसंगावर विजय मिळवतो. मित्रांनो, सतत चांगला विचार करत राहा, कारण वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे. आयुष्यात जितका संघर्ष मोठा तितकंच आपलं यश देखील मोठं असतं. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की त्या क्षणांमुळे त्या व्यक्तीचे पुढचे भवितव्य ठरते. मग तो क्षण, ती संधी असो किंवा तो प्रसंग असो, तो क्षण काही क्षणांपुरताच असतो. मित्रांनो, अशक्य स्वप्न तेच आहे ज्याचा तुम्ही पाठलाग केला नाही. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातं, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य मित्र मिळायला खूप भाग्य लागतं. कठीण प्रसंगात न मागता मिळालेली साथ नेहमीच मोलाची ठरते. मित्रांनो, देव म्हणतो यशाची नवीन सुरुवात ही अवघड असू शकते, पण ती अशक्य कधीच असू शकत नाही. म्हणून मित्रांनो, आयुष्यात फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा. मी करू शकतो आणि मी करून दाखवणारच. मित्रांनो, आपण आपल्या यशासाठी एवढी निस्वार्थपणे मेहनत करायची की आपल्याच नशिबावर आपल्याला गर्व झाला पाहिजे. मित्रांनो, आपण ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्याच गोष्टींची खूप चर्चा करतो आणि ज्या काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टींकडे आपलं लक्ष सुद्धा नसतं. आपल्याकडे जे आहे ते इतरांकडे नसू शकतं आणि इतरांकडे जे आहे ते आपल्याकडेही नसू शकतं. म्हणून मित्रांनो, नेहमी वस्तुस्थितीला स्वीकारून जगण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडे जे आहे त्याच्यावर मनापासून प्रेम करा आणि मग बघा, नक्कीच आपल्याला आनंदाने जगता येईल, असा माझा विश्वास आहे. मित्रांनो, दिवस आज वाईट आहे, पण नक्कीच उद्या चांगले असतील. समर्थ म्हणतात, ही वेळ सुद्धा निघून जाईल. मित्रांनो, वस्तू असो किंवा कपडा असो, त्यावर धूळ बसतच असते. त्याला आपण झटकत नाही गेलो तर त्या धुळीचे कण जमा होऊन मैला तयार होतो आणि मग त्याला काढणे कठीण होऊन बसते. अगदी तसंच माणसांचं आहे. माणसांमध्ये जर अहंकार, लोभ, मत्सर, मीपणा यांसारख्या विषयविकारांची धूळ बसल्यास ती आपल्याला थोडी आहे तोपर्यंत झटकता आली पाहिजे. नाहीतर मित्रांनो, माणूस स्वार्थी बनून तो अशा टप्प्यावर येऊन बसेल की तिथे त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नसेल. कारण त्याच्या वागणुकीमुळे त्याची माणसे हळूहळू त्याच्यापासून दूर होत जातील. म्हणून मित्रांनो, वस्तू असो किंवा कपडा असो किंवा माणसाची वृत्ती असो, त्याला वेळीच झटकता येणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, योग्य वेळेची वाट बघण्यासाठी आपल्याकडे संयम असणं हे जीवनातील खरी अवघड परीक्षा आहे. परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवून जाते, खूप काही अनुभव देऊन जाते. आयुष्यात कसं जगायचं हे सुद्धा परिस्थितीच आपल्याला शिकवून जाते. परिस्थितीला जात, धर्म, वय याचं काहीच बंधन नसतं. ती फक्त येऊन बसते आणि त्यातून माणूस पुढे घडत जातो. मित्रांनो, जीवनात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. मग जे तुमचे आहेत ते तुम्हाला समजून घेतील आणि जे नावाला आहेत ते दूर होतील. मित्रांनो, प्रेम जीवनासाठी आहे, पण आपलं जीवन हे प्रेमासाठी नाही. प्रेम हे जीवनात असू शकतं, पण आपलं जीवन प्रेमात असू शकत नाही. म्हणून मित्रांनो, प्रेमामध्ये जीवन वाया घालवू नका,
पण जीवनात प्रेम करायला मात्र कधीच विसरू नका. मित्रांनो, जीवनात एकच नियम ठेवा. सरळ बोला, तोंडावर बोला आणि खरं बोला. कारण जे तुमचे आहेत ते तुम्हाला समजून घेतील आणि जे नावापुरते आहेत ते दूर होतील. मित्रांनो, कोणी धनाने श्रेष्ठ आहे, कोणी पदाने श्रेष्ठ आहे, तर कोणी वयाने श्रेष्ठ आहे. पण प्रत्यक्षात जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांनाच श्रेष्ठ मानले जाते. वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो. मग तो चांगला असो किंवा वाईट असो, हे तुमच्या कृतीने ठरवले जाते. मित्रांनो, जो स्वतःला मौल्यवान बनवतो त्याचे जग कौतुक करते आणि हे पाहून तो पराभव स्वीकारतो. मित्रांनो, जीवनात मोठी स्वप्ने पहा. जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठालच. मित्रांनो, वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल. आपल्याला पाहिजे तेच मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. दिवस वाईट आहेत पण आयुष्य नाही. मित्रांनो, कोणीही कमकुवत नसतो. मजबुरी त्यांना कमकुवत बनवत असते आणि याचा गैरफायदा घेणारी लोक स्वतःला सिंह समजतात. मित्रांनो, राग येण्यापेक्षा रडणं चांगलं आहे. कारण रागामुळे इतरांना त्रास होतो आणि रडल्यामुळे अश्रू शांतपणे आत्म्याद्वारे वाहत असतात आणि आपले हृदय शांत करत असतात. मित्रांनो, जीवनातील पराभव हा एक धडा असतो जो स्वतःला सुधारण्याची संधी देतो. एखाद्यावर प्रेम करणे ही सर्वात मोठी भेट आहे आणि कोणाचे प्रेम प्राप्त करणे हा सर्वात मोठा सन्मान आहे. देव म्हणतो, भूतकाळात जो कोणी तुमच्याशी चुकीचा वागला होता तो सध्या त्यांच्या खराब कर्माचे गंभीर परिणाम अनुभवत आहे. तुम्हाला दुखावल्याबद्दल त्यांना पश्चाताप होत आहे आणि माफी मागून तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल त्यांना खेद व्यक्त करायचा आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे आणि मी माझ्या भविष्याबद्दल आनंदी आहे. माझ्यावर माझ्या परमेश्वराची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते. जे शस्त्र यशस्वी होईल आणि माझ्या परमेश्वरावर संपूर्ण विश्वास आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्वतःशी असं म्हणाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. मित्रांनो, जेव्हा तुमच्या आयुष्यात गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा तुम्ही आशा सोडू नका. जेव्हा तुम्ही इतरांना आश्चर्यकारक बातमी सांगता तेव्हा तुमच्यातील विश्वास जागृत झालेला असतो आणि तो परमेश्वर तुमच्याकडे स्मित हास्याने पाहत असतो. तुमच्या आजूबाजूला तुम्ही पाहिलं असेल की असे काही लोक असतात जे तुमची 4 लोकांमध्ये मज्जा उडवतात, तुमच्या कमीपणाबद्दल थट्टा करतात आणि तुम्ही किती कमजोर आहात हे जगाला सांगतात. तसंच त्यांच्या पदाचा वापर करून तुमच्यावर हुकूम गाजवतात. तर अशा लोकांना ओळखा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची कमजोरी कधीच कुणाला सांगू नका. मित्रांनो, कोणीतरी खरं सांगितलं आहे, हे जग दाखवतो रोज माझी कमजोरी, पण माझी उमेद, माझा हौसला कमजोर नाही. आज थोडा बुडून जाईन पण मी पुन्हा पोहेल. अरे जिंदगी तू बघच, मी पुन्हा जिंकून जाईल. आयुष्यात तर खूप अडचणी आहेत, मार्ग तर सापडत नाही. पुढचा टप्पा काय आहे काहीच माहीत नाही. पण हीच वेळ असते आयुष्यात काहीतरी चांगला बदल होण्याची. देव म्हणतो, थांब, निर्णय घेण्यापूर्वी 2दा विचार कर. तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस. तू पापाच्या जितकं जवळ जाशील तितकंच मी तुझ्यापासून दूर जाईन. मित्रांनो, जी माणसं परमेश्वराला सत्याने हाक मारतात त्यांच्या सर्वांच्या जवळ परमेश्वर असतोच, हे त्रिवार सत्य आहे. नीतिमान माणसाला आयुष्यात पुष्कळ संकटे येतात, पण तो परमेश्वर या सर्वांपासून त्याचे रक्षण करतो. मित्रांनो, तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर माझा विश्वास अशी कमेंट करा. शांतपणे मनातल्या मनात तुमच्या देवाला प्रार्थना करा. प्रिय देवा, माझ्यावर येणाऱ्या संकटासाठी मला तयार करा.
माझ्या चिंता आणि पश्चाताप तुम्ही दूर करा. माझा आत्मा शुद्ध करा आणि माझ्या आशेचे नूतनीकरण करा. कृपया माझ्या पुढे जा आणि मार्ग मोकळा करा. माझे रक्षण करा. माझ्या आयुष्यात योग्य लोकांना आणा आणि चुकीच्या लोकांना बाहेर काढा. हे देवा, तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन कर आणि मला तुझा आनंद दे. आजचा देवाचा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही अयशस्वी व्हाल तेव्हा मी तुम्हाला एक वेढा किंवा बिनकामाचा माणूस म्हणून पाहत नाही, तर मी अजूनही तुम्हाला उद्देश आणि अर्थानेच पाहतो. मला प्रत्येकालाच यशाच्या जवळ जाताना बघायचं आहे. जर तुम्ही खाली पडलात तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही खालीच राहाल. उलट याचा अर्थ असा आहे की तुम्ही उठून पुन्हा प्रयत्न करा. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना नक्की शेअर करा. परमेश्वर म्हणतो, मी तुला शिकवीन आणि मी तुला कसे जगावे याचे मार्गदर्शन करेन. मी तुझ्यावर लक्ष ठेवीन आणि तुझा मार्गदर्शक होईन. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वराच्या कृपेने आपण नष्ट होत नाही, कारण त्याची करुणा कधी चुकत नाही. कारण देव हा सदा सर्व काळ तुझा देव आहे आणि तो शेवटपर्यंत आपला मार्गदर्शक असेल. स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. त्या परमेश्वराची भीती बाळगा आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा. मित्रांनो, लहान किंवा मोठा प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी परमेश्वराला प्रार्थना करा. देव तुमच्या जीवनातील सर्व तपशिलांमध्ये आहे. शांतपणे म्हणा, देवा, मी दुखावलेला आणि एकटा आहे. माझ्याकडे वळा आणि माझ्यावर दया करा. मला माझ्या संकटांतून मुक्त करा. मित्रांनो, जे आपल्या भावनांची कदर करू शकत नाहीत त्यांच्या मागे वेडं होणं म्हणजे प्रेम नसून केवळ मूर्खपणा आहे. मनात जे आहे ते सांगण्याची हिंमत ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात काय आहे हे समजून घेण्याची बुद्धी ठेवा आणि मग बघा, नातं कधीच तुटणार नाही. चिकाटी, संयम, धैर्य आणि सकारात्मक विचारांच्या मदतीने एखादी व्यक्ती अनेक कठीण परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडू शकते. तुम्ही सुरुवात केली नाही तर तुम्ही काम पूर्ण करू शकणार नाहीत, ही खात्रीलायक गोष्ट आहे. मित्रांनो, मग कोणत्याही कामाचा सर्वात कठीण भाग म्हणजेच काम सुरू करणे. कधीही हार मानू नका. आजचा दिवस कठीण आहे, उद्या वाईट असेल, पण परवा नक्कीच चांगला असेल. माणसाची इच्छाशक्ती असेल तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मित्रांनो, संकटे जीवनाचा एक भाग आहेत. ज्याने आपल्या संकटांवर पाऊल ठेवले तोच जिंकला आहे आणि ज्याने आपल्या संकटांना डोक्यावर स्वार केले तो नक्कीच तुटला आहे. आयुष्यात अनेक वेळा आपण मोठमोठ्या अडचणीतून सहजपणे बाहेर पडतो. जणू आपल्याला साथ देणारं कोणीतरी आहे आणि त्या अदृश्य शक्तीलाच परमेश्वर असं म्हणतात. तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा हे जग तुम्हाला सोडून जाईल तेव्हा तुमचा देव तुमचा हात धरेल. मित्रांनो, रागाच्या वेळी थोडं थांबायला शिका आणि चुकीच्या वेळी थोडं वाकायला शिका. तुमच्या हातात नसलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडाल तर आयुष्य नरक बनेल. मग तुम्हीच ठरवा की तुम्हाला करायचं काय आहे. आयुष्यात एवढा धडा मिळाला, काळजीत राहिलो तर आपणच जळू आणि बेफिकर राहिलो तर जग आपल्यावर जळेल. मित्रांनो, एकटेपणाची एक वेगळीच मज्जा आहे. त्यात कोणी सोडून जाण्याची भीतीच वाटत नाही. तू स्वतःला कमकुवत समजतो आहेस, अन्यथा तू जे करू शकतोस ते कोणीही करू शकत नाही. मित्रांनो, नशीब फक्त कष्टानेच बदलत असते. बसून किंवा विचार करून काहीच होत नसतं. आयुष्य खूप लहान आहे, म्हणून एखाद्याचा पाठलाग करण्यापेक्षा आपल्या स्वप्नांचे अनुसरण करणे कधीही चांगलं आहे. मित्रांनो, योग्य मार्गावर चालणं थोडं कठीण आहे, परंतु कोणीही तुम्हाला त्या मार्गावरून पाडू शकत नाही. मित्रांनो, लहान मूल पडल्याबरोबर ते चालायला लागते. बुडताना माणूस पोहायला शिकू लागतो.
अपयशावर लाखो टोमणे येतील, पण निराश होऊ नका, कारण हीच वेळ आहे ज्यामध्ये तुमची ओळख होईल. मित्रांनो, आईनंतर फक्त हिंमतच माणसाला साथ देते, जी माणसाला कधीच हारू देत नाही. निसर्गाने आपल्या सर्वांना हिरा बनवला आहे. फक्त एकच अट आहे, जे बाहेर पडेल तेच चमकला जाईल. सर्व काही पुस्तकातून शिकता येत नाही. काही निश्लोकांकडून देखील खूप काही शिकता येतं. मित्रांनो, तुमच्या दारात गरजूंचा कधीही अपमान करू नका, कारण वरचा देव वाटी बदलण्यास उशीर करत नाही. आज जर तुम्ही मार्ग काढलात, तर उद्या तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी नक्कीच पोहोचाल. मित्रांनो, धैर्याने भरलेला हा प्रयत्न एक दिवस नक्कीच फळ देईल. या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही. ना वेळ, ना प्रेम, ना द्वेष, ना नातं. जर कोणी तुम्हाला समजून घेत नसेल, तर काळजी करू नका, कारण मित्रांनो, प्रत्येकाला चांगली लोक आणि चांगली पुस्तके लवकर समजत नाहीत. मैत्री हा स्वार्थ नसून तो विश्वास आहे. इथे आनंदात सोबत राहण्याची जबाबदारी असते. मित्रांनो, हसत खेळत मज्जा येते, पण खोटी आश्वासने नसून खरा प्रयत्न केला जातो. सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस नेहमीच कडू वाटतो. कितीही स्तुती केली तरी अपमान मात्र विचारपूर्वक केला पाहिजे. मित्रांनो, भक्ती हा एक छोटासा शब्द आहे, पण तो भगवंताशी जोडलेला आहे. त्यामुळे त्याचे जीवन बदलते. जे नाती तुम्हाला रडवतात, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. आयुष्य खूप सोपे होईल. मित्रांनो, वेदना येण्याआधी दुःखी झालेल्या व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त त्रास होतो. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे. जर तुम्ही कधीही अपयशी झाला नाहीत, तर तुम्ही कधी शिकणार नाहीत. जेव्हा तुम्ही शिकणार नाहीत, परिणामी तुम्ही बदलणार नाहीत आणि तुम्हाला नवीन गोष्टी शिकता येणार नाहीत. म्हणूनच जीवनात अपयशाला खूप महत्त्व आहे. मित्रांनो, जो माणूस काळाशी लढतो तोच आपले नशीब बदलतो. उद्या काय होईल याचा विचार कधीच करू नका. ज्याला माहीत आहे उद्या वेळ स्वतः चित्र बदलेल. मित्रांनो, आनंद स्वातंत्र्यावर अवलंबून आहे आणि स्वातंत्र्य हे तुम्ही किती धैर्यवान आहात यावर अवलंबून आहे. विश्वासाशिवाय या जगात कोणतंच नातं जास्त काळ टिकू शकत नाही. मित्रांनो, कालचा दिवस काही चुकल्यामुळे जर दुःखात गेला असेल, तर त्याची आठवण करून आजचा दिवस प्लीज वाया घालवू नका. जो लक्षात हारून गेला तोच माणूस यशस्वी झाला. श्रीकृष्ण म्हणतात, मनुष्याच्या व्यर्थाची 5 कारणे आहेत: झोप, क्रोध, भीती, थकवा आणि काम पुढे ढकलण्याची सवय. मित्रांनो, यश ही आनंदाची गुरुकिल्ली नाही, तर आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे. तुम्ही जे करत आहात ते तुम्हाला आवडत असेल, तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. मित्रांनो, जो माणूस इतरांचे चांगले करतो त्याला नेहमीच संकटांना सामोरे जावे लागते, कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडालाच दगडांचे वार सहन करावे लागतात. देव म्हणतो, तुला आजूबाजूला खूप श्रीमंत आणि सुखी लोक दिसत असतील, ज्यांना बघून तुला वाटतं की हे तर काहीच करत नाहीत, तरी देवाने यांना इतकं दिलं. पण बाळा, वरून दिसणारं सुख हे नेहमी खरं नसतं. सोन्याच्या पिंजरात असलेला पक्षी कधीच सुखी नसतो, त्याला आकाशाची ओढ असते. तू बाहेरच्या चकाकीला भुलू नकोस. प्रत्येकाचं एक कर्म असतं जे त्याला भोगावं लागतं. तुला जे मिळतंय ते तुझ्या कर्माचं फळ आहे आणि त्यांना जे मिळतंय ते त्यांच्या कर्माचं फळ आहे. तू दुसऱ्याच्या ताटातलं बघून स्वतःची भूक वाढवू नकोस. तुझ्या ताटात जे वाढलंय त्यात समाधान मान. मित्रांनो, समाधान हे सर्वात मोठं ऐश्वर्य आहे. ज्याच्याकडे समाधान आहे तो झोपडीतही राजासारखा जगतो आणि ज्याच्याकडे समाधान नाही तो महालात सुद्धा भिकाऱ्यासारखा असतो. तू तुझ्या मनाला समजाव, आज माझ्याकडे जे आहे त्यात मी आनंदी आहे आणि उद्या जे मिळेल ते माझ्या समर्थांचीच कृपा असेल. तुला माहिती आहे का, तुझा राग तुला किती मागे खेचतोय. तू जेव्हा चिडतोस
तेव्हा तू तुझं रक्त जाळतोस आणि तुझी विचार करण्याची शक्ती गमावतोस. रागाच्या भरात घेतलेला निर्णय कधीच योग्य नसतो. कोणी तुला काही बोललं तर शांत राहायला शिक. मौन हे सर्वात मोठं उत्तर आहे. तू जितकं शांत राहशील तितका तू समोरच्याला निरुत्तर करशील. तुझी शांतता ही तुझी कमजोरी नाही, तर ती तुझी शक्ती आहे. मित्रांनो, समुद्र किती शांत असतो, पण त्याच्या पोटात किती प्रचंड शक्ती असते हे वावटळ आल्यावरच समजतं. तू सुद्धा तसंच बन. बाहेरून शांत पण आतून अथांग. तुला तुझ्या घरातल्या लहान लहान वादांचा कंटाळा आलाय, बरोबर ना? तुला वाटतं कुठेतरी लांब निघून जावं, पण पळून जाणं हा उपाय नाही. संसार हा एक रणसंग्राम आहे आणि तू तिथे एक योद्धा आहेस. योद्ध्याचं काम लढणं असतं, पळणं नाही. या संसारात राहूनच तुला तुझी साधना करायची आहे. जबाबदाऱ्यांपासून पळू नकोस, त्या आनंदाने स्वीकार. तू जेव्हा एखादी जबाबदारी ओझं म्हणून घेतोस तेव्हा ती तुला जड लागते, पण ती जबाबदारी जेव्हा तू समर्थांची सेवा म्हणून करतोस तेव्हा ती फुलपाखरांच्या पंखासारखी हलकी होते. तुझ्या मुलांवर तुझे संस्कार असू देत, तुझा अधिकार नको. तू त्यांना दिशा दाखव, पण त्यांचा रस्ता त्यांनाच निवडू देत. तू फक्त त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तुला पैशांची चणचण भासत आहे. मी बघतोय तुझ्या खिशात आज किती रुपये आहेत. यापेक्षा तुझ्या मनात किती हिंमत आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. हे बघ, पैसा ही हाताची मळ आहे. आज आहे तर उद्या नाही, पण तुझा स्वभाव आणि तुझी हिंमत ही कायमची आहे. कोणाची तरी पाय धरून मिळवलेल्या पैशापेक्षा ताठ मानेने मिळवलेली 2 वेळेची भाकरी ही लाख मोलाची आहे. तू स्वाभिमानी राहा, पण गर्विष्ठ नको. स्वाभिमान आणि अहंकार यात खूप बारीक रेषा असते, ती ओळखायला शिक. तुला वाटतं की मी करतोय, पण खरं तर तू एक माध्यम आहेस. करणारं आणि करून घेणारं हे तत्व वेगळं आहे. तू जेव्हा म्हणतोस ना मी केलं, तेव्हाच तुझं पतन सुरू होतं. ज्या दिवशी तू म्हणशील समर्थांनी करून घेतलं, त्या दिवशी तुझी सगळी ओझी माझ्या खांद्यावर येतील. तुला कोणतं उचलायचंय, स्वतःच्या अहंकाराचं की माझ्या प्रेमाचं, हे बाळा तूच ठरव. तुझ्या आरोग्याकडे तू दुर्लक्ष करत आहेस. हे शरीर म्हणजेच माझं मंदिर आहे आणि याला जपलं पाहिजे. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि थोडा व्यायाम, या गोष्टी साध्या वाटतात, पण त्या तुझ्या मनावर खूप परिणाम करतात. निरोगी शरीरातच निरोगी मन असतं. तू जर स्वतःला जपलं नाहीस तर तू इतरांची सेवा कशी करणार? तुला खूप मोठी मजल मारायची आहे. अजून थकलेलं चालणार नाही. तुला काय वाटतं मी तुला या संकटात असंच सोडून देईन? नाही, कधीच नाही. मी तर तुझ्या प्रत्येक संकटाच्या आधी तिथे पोहोचलेला असतो. फक्त तुला ते समजायला थोडासा वेळ लागतो. तू ज्या गोष्टीसाठी आज रडत आहेस, उद्या तूच हसत हसत म्हणशील बरं झालं ते घडलं, कारण त्या घटनेमुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो. लक्षात ठेव, अनुभव हाच सर्वात मोठा गुरु आहे आणि मी तुला तेच अनुभव देतोय जे तुला खंबीर बनवतील. तुला कोणासमोरही हात पसरण्याची गरज नाही. तुझा मान, तुझा सन्मान आणि तुझी प्रतिष्ठा परत मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे, पण त्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुला त्या आळसातून आणि त्या नकारात्मकतेतून बाहेर पडावंच लागेल. उठ बाळा, हातपाय धु, थोडं पाणी पी आणि शांतपणे विचार कर. तू का हरला आहेस? तू हरला नाहीयेस, तू फक्त थकला आहेस आणि थकलेल्या माणसाला विश्रांतीची गरज असते, शरणागतीची नाही. मी तुझ्या प्रत्येक कामात मी सोबत आहे. तू जेव्हा कामाला सुरुवात करशील तेव्हा तुला दिसेल की कशा प्रकारे बंद दरवाजे उघडत चाललेत. तुला मदतीचे हात मिळतील, तुला योग्य दिशा मिळेल आणि मुख्य म्हणजेच तुला मनशांती मिळेल. ज्या शांततेसाठी तू वनवन भटकत आहेस, ती शांतता तुझ्या आतमध्येच आहे. फक्त थोडा वेळ स्वतःसाठी काढ. तू जगासाठी खूप धावलास, आता थोडं माझ्यासाठी आणि स्वतःसाठी थांब. तुला वाटते का की देव फक्त मंदिरात असतो?
नाही तर मी तुझ्या श्रद्धेत आहे. तू जेव्हा एखाद्या भुकेलेला घास देतोस तेव्हाच मी तिथे असतो. तू जेव्हा एखाद्या दुःखी माणसाला धीर देतोस तेव्हा मी तिथे असतो. मग तू स्वतःच्या बाबतीत इतका कठोर का होतो? स्वतःला माफ करायला शिक. ज्या चुका झाल्या त्या झाल्या, त्यातून शिकवण घे आणि पुढे चालत राहा. अरे, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते पाहण्याची दृष्टी तुझ्याकडे असायला हवी. तू आज जे गमावलंस त्यापेक्षा जास्त मी तुला उद्या देणार आहे, हा माझा शब्द आहे. पण मला एक सांग, तुला खरंच माझ्यावर विश्वास आहे का, की तू फक्त संकटातच माझी आठवण काढतोस? जेव्हा सुख असतं तेव्हा तू विसरून जातोस आणि दुःख आलं की मग विचारतोस, समर्था तुम्ही कुठे आहात? अरे, मी तर तिथेच असतो जिथे मी नेहमी असतो, तुझ्या हृदयात. तूच तुझ्या वासनांच्या आणि अहंकाराच्या पडद्यामुळे मला पाहू शकत नाहीस. पण आता तो पडदा बाजूला सारण्याची वेळ आली आहे. तुला कोणाशीही स्पर्धा करण्याची गरज नाही. तुझी स्पर्धा फक्त स्वतःशी आहे. कालचा तू आणि आजचा तू यात फरक असायला हवा. तू जर रोज थोडा थोडा बदल स्वतःमध्ये घडवलास तर काही काळातच तुला एक वेगळं चैतन्य जाणवेल. संकटाला घाबरून जाणारा तो भक्त कसला? संकटाच्या डोळ्यात डोळे घालून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यावर विश्वास ठेवणारा तोच माझा खरा बाळ. अरे, तुला माहिती आहे का, झाडावरचा पक्षी जेव्हा फांदीवर बसतो तेव्हा त्याला त्या फांदीच्या मजबूतीवर विश्वास नसतो, तर त्याला त्याच्या स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. तसेच तुझे पंख म्हणजेच तुझी जिद्द आणि तुझा माझ्यावर असलेला विश्वास. कितीही मोठं वादळ आलं तरी तुझे पंख तुला सावरतील. तू विचार करतोस की पैसा सगळं काही आहे. अरे, पैसा महत्वाचा आहेच, पण पैशाने तू शांतता विकत घेऊ शकत नाही. ती शांतता तुला फक्त माझ्या चरणी मिळेल. आणि चरणी म्हणजे कुठे? तर तुझ्या कर्तव्यात. तुझं कर्तव्य तू प्रामाणिकपणाने पार पाड. फळाची अपेक्षा करू नकोस, कारण फळ कधी द्यायचं आणि किती द्यायचं हे मला नीट ठाऊक आहे. तुला जे मिळालं नाही त्याचा अर्थ असा आहे की तू त्यापेक्षा काहीतरी उत्तम मिळवण्यासाठीच जन्माला आला आहेस. स्वतःला कमी लेखणं बंद कर. तू जेव्हा माझ्यासमोर झुकतोस तेव्हा तू मुळात स्वतःच्या अहंकाराला वाकवत असतो. तुला तुझ्या भविष्याची भीती वाटते, पण अरे विचार कर, ज्याने आजवर तुझा घास सुकवला नाही तो उद्या तुला वाऱ्यावर कसं सोडेल? तू त्या पक्ष्यांकडे बघ जे उद्याच्या अन्नाची साठवण करत नाहीत, कारण त्यांना आपल्या पंखावर आणि त्या निर्मात्यावर विश्वास असतो. तुला मात्र तुझी बुद्धी नको त्या विचारात गुंतवून ठेवण्याची सवय लागली आहे. तू विचार करतोस की माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल. पण अरे बाळा, तू फक्त एक निमित्त आहेस, पण त्यांचं आयुष्य त्यांच्या नशिबाने आणि माझ्या इच्छेने चालणार आहे. तू केवळ तुझं धर्म आणि तुझं कर्तव्य पार पाड. तू जेव्हा रडतोस तेव्हा मला वाईट वाटतं, कारण तू विसरून जातो की तुझा वाली जिवंत आहे. मी आजही तुझ्या प्रत्येक हाकेला ओ देतोय. तू मंदिरात जाऊन तासनतास बसतो, पण तुझ्या शेजारी बसलेल्या दुःखी माणसाकडे मात्र तू दुर्लक्ष करतो. मग माझं तुझ्यावर कसं प्रेम असेल? कारण माणुसकी हाच खरा धर्म आहे. तू कोणाचं तरी मन दुखावलंस आणि मग माझ्या पायावर डोकं ठेवलंस तर मला ते अजिबात मान्य नाही. आधी त्यांचं मन सावर आणि मगच माझ्याकडे येईल. तुला पैशांचा खूप मोह झालाय. तुला पैसा हवाच, पण तो इतकाही नसावा की तुला तुझ्या रक्ताच्या नात्यांची ओळखच उरणार नाही. मी तुला सगळं देईन, पण तुला ते पचवण्याची ताकद आधी मिळवावी लागेल. तू जेव्हा एखाद्या गरिबाला मदत करतोस तेव्हा तो आनंद पैशाने विकत घेता येत नाही. तुला माहिती आहे का की तुझा खरा विजय कधी होणार आहे? जेव्हा तू परिस्थितीला दोष देणं बंद करशील आणि स्वतःला बदलायला सुरुवात करशील. लोक बदलत नाहीत, परिस्थिती बदलत नाही. बदलतो तो फक्त आपला दृष्टिकोन. तू जर सकारात्मक राहिलास तर तुला काट्यातही फुलं दिसतील
आणि जर तू नकारात्मक असशील तर तुला फुलामध्ये सुद्धा कीड दिसेल. तुझ्या मनात आजही काही गोष्टींची भीती आहे. ती भीती तुला रात्री झोपू देत नाही. पण अरे बाळा, ज्याच्या डोक्यावर समर्थांचा हात आहे त्याला काळाचीही भीती असायचं कारण नाही. तू मृत्यूला घाबरतोस. मृत्यू म्हणजे काय? जुने कपडे बदलून नवीन कपडे घालण्यासारखं आहे. म्हणून मरणाची भीती न बाळगता जगण्याचा आनंद घे. तू आज जो श्वास घेतोस तो माझा आशीर्वाद आहे. प्रत्येक श्वासासोबत माझं नाव घे. तुला दिसेल की कशा प्रकारे तुझ्या शरीरातली नकारात्मकता बाहेर पडते. तुला तुझ्या कामात यश मिळत नाही कारण तुझं मन स्थिर नाही. तू एकाच वेळी अनेक ठिकाणी धावत आहेस. एकच ध्येय ठेव आणि त्यावर पूर्ण निष्ठा ठेव. मी तुला यश मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. पण तू कष्ट करायला तयार हवा आहेस. कष्टाशिवाय मिळालेली गोष्ट जास्त वेळ टिकत नाही. तुला माहिती आहे का, तुमची भक्ती ही फुलासारखी असायला हवी, जी सुगंध देते पण बदल्यात काहीच मागत नाही. तू जेव्हा माझ्याकडे काहीतरी मागण्यासाठी येतो तेव्हा तू भक्त नसून एक याचक असतो. तू फक्त माझ्यावर प्रेम कर. तुला न मागता सगळं मिळेल. मी तुझ्या मनातलं ओळखून बसलोय. तुला सांगायची गरजच नाही. तुला तुझ्या आजारपणाची काळजी वाटते, पण लक्षात ठेव, हे शरीर आहे, यात बिघाड होणारच. पण तू मनातून खंबीर राहा. मन जर थकलं तर औषध सुद्धा त्यावर काम करत नाहीत. तू हसत राहा. तू आनंदी राहिलास की तुझे अर्धे आजार आपोआप बरे होतील. तुला वाटतं की तुला कोणीच समजत नाही, पण अरे वेड्या, मी तुला तुझ्या आईपेक्षाही जास्त ओळखून आहे. भक्तांनो, आयुष्याच्या खडतर प्रवासात जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या सभोवताली केवळ निराशेचे ढग दाटले आहेत आणि प्रत्येक पाऊल उचलताना तुमचे पाय थकले आहेत, तेव्हा शांत चित्ताने तुझ्या अंतर्यामी असलेल्या त्या दिव्य शक्तीचे स्मरण कर. कारण प्रत्यक्ष समर्थांचा वरदहस्त ज्यांच्या पाठीवर असतो त्याला जगातील कोणतेही वादळ विचलित करू शकत नाही. मित्रांनो, आपण अनेकदा आपल्या दुःखाचे प्रदर्शन करतो, लोकांकडे मदतीसाठी हात पसरतो आणि जेव्हा तिथून निराशा मिळते तेव्हा आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो. पण लक्षात ठेव की तू त्या माऊलीचा अंश आहेस, जिला संपूर्ण ब्रह्मांड चालवण्याचं सामर्थ्य प्राप्त आहे. मग तू असा अगतिक आणि हताश कसा होऊ शकतो? समर्थ म्हणतात की तुझा माझ्यावरचा विश्वास जर आढळ असेल तर तुझ्या आयुष्यातील या कठीण प्रसंगांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी माझी आहे. परंतु त्यासाठी तुला तुझ्या कर्माचा आणि संघर्षाचा मार्ग सोडता येणार नाही. अरे बाळा, आज तुला वाटत असेल की तुझे रडणे कोणाला दिसत नाही किंवा तुझे कष्ट कोणाला जाणवत नाहीत, पण माझ्या नजरेतून काही सुटत नाही. ते तुझ्या संयमाची आणि तुझ्या श्रद्धेची परीक्षा घेत आहेत, जेणेकरून तुला जेव्हा यश मिळेल तेव्हा तू ते पचवण्यास समर्थ असशील. अरे बाळा, हे दिवस निघून जातील. हे केवळ शब्द नाहीत, तर ते एक अभेद सुरक्षा कवच आहे, जे तुला सावलीसारखे जपत असते. लक्षात ठेव, कोणाचंही वाईट करू नको, कोणाबद्दलही वाईट बोलू नको. तुझी वाणी ही अमृतासारखी गोड हवी. तुझ्या शब्दांमुळे कोणाचं तरी मन प्रसन्न झालं पाहिजे. तू जेव्हा दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद पेरतो तेव्हा तुझ्या आयुष्यात आनंदाचा महापूर येतो. हा जगाचा आढळ नियम आहे. तुला तुझ्या करिअरची, कामाची काळजी वाटते, पण तू कष्ट करत राहा. यशाचे द्वार मी तुझ्यासाठी उघडं ठेवलं आहे. तुला फक्त तिथपर्यंत पोहोचायचं आहे. वाटेत कितीही काटे असले तरी तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या पावलांखाली माझी फुलांची पाखर घालेन. तू फक्त माझ्या नामस्मरणात राहा. आता डोळे पुस आणि एक स्मित हास्य कर. तुझ्या या हास्यानेच माझ्या काळजाचं पाणी होतं. तू गंभीर राहा. तू प्रत्येक गोष्टीसाठी समर्थ आहेस. या जगाला दाखवून दे की तू माझा भक्त आहेस. तुझ्या वागण्यातून, तुझ्या विचारांतून माझे संस्कार दिसले पाहिजेत. आता जा आणि मोठ्या धैर्याने जगाचा सामना कर. विजय तुझाच आहे. भिवू नकोस, घाबरू नकोस,
कारण मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी तुझ्याच पाठीशी आहे. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा संदेश कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त.